क्रीडा मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आणि त्यामुळेच कोकाटेंचं मंत्रिपदच नाही तर आमदारकी सुद्धा रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे। क्रीडा मंत्री कोकाटे आणि त्यांच्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी कशी अडचणीत आली आहे बघूयात हा रिपोर्ट। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा खेळ खल्लास। कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी पेड्या। मंत्रिपद जाणार, कोकाटेंची आमदारकीही धोक्यात। कोकाटे लीलावती हॉस्पिटलमध्ये राजीनामा देणार। आतापर्यंत 2 वेळा माणिकराव कोकाटे कसे बसे बचावले, पण आता त्यांची विकेट निघणार हे जवळपास निश्चित झालं। मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून 2 सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा कोर्टानं सुनावली। इतकंच नाही तर नाशिक सेशन्स कोर्टानं कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा बजावलंय। त्यामुळे कोणत्याही क्षणी कोकाटेंना बेड्या पडू शकतात। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कोकाटे आणि वाद हे अलीकडच्या काळात समीकरण बनलंय। विधिमंडळामध्ये रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कोकाटे अडचणीत आले होते। कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशी आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केली। त्यांच्याकडचं कृषी मंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री करण्यात आलं, पण अखेर सदनिका घोटाळ्यात त्यांचा गेम खल्लास झाल्याची चर्चा आहे। 1995 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून 2 सदनिका घेतल्याचा कोकाटेंवर आरोप आहे। नाशिक मधल्या कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मध्ये या 2 सदनिका आहेत। सरकारी कोट्यातील सदनिकांसाठी कागदपत्रांची फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका केली होती। माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला। आधी नाशिक प्रथम वर्ग न्यायालयानं ही शिक्षा सुनावली होती। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुद्धा शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं। माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदासह आमदारकी त्यामुळे धोक्यात आली आहे। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील, दाद मागू शकतील, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे। कोर्टानंच त्यांना दणका दिलेला आहे, स्थगितीला त्यांच्या शिक्षेच्या स्थगितीला नकार दिलेला आहे। आता तरी किमान जनाची नाही मनाची लाज बाळगून हकालपट्टी होण्याच्या आधी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी, असं मला वाटतं, पण ते देतील असं वाटत नाही। सरकारला तरी काही जनाची काही मनाची लाज आहे का नाही की ह्याच्यापेक्षा अजून काय धंदवडी काढणार आहात सरकारची। सेशन्स कोर्टानं सक्त मजुरीची सजा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी त्यांनी खटाटोप सुरू केलाय, पण हायकोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला। याबाबतची पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यामुळे कोकाटेंच्या अटकेची शक्यता वाढली आहे। दुसरीकडे कोकाटे उपचारासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत। अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचं मानलं जात आहे। हायकोर्टानं स्थगिती देण्यास नकार दिल्यानं कोकाटेंना आता मंत्रिपद सोडावं लागणार आहे। इतकंच नाही तर 2 वर्षांची शिक्षा झाल्यानं आमदारकीवर सुद्धा संक्रांत येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रालयात बैठक झाली। त्यावेळी कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना विचारल्याचं कळतं। त्यामुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झाल्याचं चित्र आहे। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही।
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजूनही कोकाटेंना वाचवण्याची धडपड सुरू आहे. कोकाटेंचा राजीनामा झाल्यास धनंजय मुंडेंपाठोपाठ राजीनाम्याची नामुष्की ओढावलेले ते पक्षाचे दुसरे मंत्री ठरतील. आधीच नवाब मलिकांवरून महायुतीत धुसफूस सुरू आहे. त्यात कोकाटे प्रकरणामुळे अजित पवारांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.